श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या गोष्ट 10वी. दगड आणि गादी. बाबा सबनीस नावाचे स्वामी महाराजांचे एक भक्त होते. त्यांचे मेवणे पुराणिक बुवा होते. ते पुराण सांगता सांगता स्वामी महाराजांची टीका करीत. स्वामी महाराज पूर्वी कांबळ्यांवर झोपत असत. बाबा सबनीसांनी महाराजांना एकदा गादी भेट दिली. तेव्हापासून स्वामी महाराज गादीवर झोपू लागले. पुराणिक बुवांना हे माहीत होते. त्यामुळे एकदा पुराण सांगता सांगता ते म्हणाले, संन्यासी लोकांना झोपायला मऊ मऊ गादी कशाला लागते. स्वामी महाराज पुराण ऐकत होते, पण तेव्हा ते काहीच बोलले नाही. नंतर एकदा पुराणिक बुवांना घेऊन स्वामी कडपगावच्या डोंगरावर गेले. थंडीचे दिवस होते. रात्र सुरू झाली आणि थंडगार वारे वाहत होते. पुराणिक बुवा थंडीने कुडकुडू लागले. स्वामी महाराज मात्र त्यांची मजा पाहू लागले. ते स्वतः एका दगडावर झोपले होते. त्यांच्या अंगावर पुरेसे कपडेही नव्हते. थंडीचा जोर वाढत होता. ती थंडी पुराणिक बुवांना सहन होईना. शेवटी स्वामींना ते म्हणाले, महाराज, थंडी सहन होईना. स्वामी महाराज हसू लागले आणि म्हणाले, काय पुराणिक बुवा, कशी आहे आमची मऊ मऊ गादी. दगडाकडे बोट दाखवून त्यांनी विचारले. पुराणिक बुवांना आपली चूक कळली. स्वामींवर आपण टीका केली त्याचे उत्तर समर्थांनी कृतीतून दाखवले. हे पुराणिक बुवांना ओळखले होते. त्यांनी स्वामींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा अशा नवीन गोष्टीसोबत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.